गणित दिलेलं बघा, 3 क्रमागत नैसर्गिक संख्या अशा आहेत, की लहान संख्येच्या 5 पट ही मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा 19ने जास्त आहे, तर त्या 3 संख्यांची सरासरी काढा. बघा, सर्वप्रथम मी फास्ट तुम्हाला सॉल्व्ह करून सांगतो. त्याच्यानंतर ह्याच्या मागचा कन्सेप्ट समजून सांगतो, की मी का असं केलं. ठीक आहे, ट्रिक्स बघूया आपण. 3 क्रमागत संख्या आहे म्हणजे पहिली x जर मानली, तर दुसरी x+1 होते आणि तिसरी x+2 होते. आणि जर तुम्हाला फक्त एवढंच विचारलं असतं, की यांचा सरासरी किती? तर यांचा सरासरी नेहमी मधली संख्या असते, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याचा कन्सेप्ट मी थोड्या वेळात एक्सप्लेन करून सांगतो. काय सांगितलेलं आहे, की लहान संख्येच्या 5 पट म्हणजे या संख्येच्या 5 पट. हिला 5 गुणिला x केलं म्हणजे ह्याची 5 पट झाली. काय दिलेलं आहे? 5 पट. ही म्हटलं की बरोबरचं चिन्ह टाकायचं. ही, हे, हा असं टाकलं की बरोबरचं चिन्ह टाकायचं. मोठ्या संख्येच्या, मोठी संख्या कोणती आहे? x अधिक 2. मोठ्या संख्येच्या 4 पटीपेक्षा म्हणजे याला 4 ने गुणलं तर ही मोठ्या संख्येची 4 पट झाली. पेक्षा 19 ने जास्त आहे. 19 ने जास्त आहे म्हणजे 19 ह्याला द्यायचे. आता बघा याला सॉल्व्ह करूया. या 4 ने x ला गुणलं 4x अधिक 8 अधिक 19 बरोबर 5x. फक्त हे 4x इकडे पाठवा. किती होतील? 5x वजा 4x बरोबर येतील 8 आणि 19 27 होतील. आणि ह्यांची बेरीज वजाबाकी केली तर फक्त x येईल. हा आला x बरोबर 27. आणि तुम्हाला सरासरी विचारलं होतं. मी काय म्हटलं की यांच्या बरोबर मधली संख्या असते सरासरी. मग ह्याच्यामध्ये 1 मिळवला तर 28 येईल आणि ही आपली सरासरी असेल. ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असेल. आता बघा प्रत्येक गोष्टीचा एक एक कन्सेप्ट समजून सांगतो मी. सॉल्व्ह कसं करायचं ते पण कळेल. बरं, सर्वप्रथम त्यांनी सांगितलं की 3 क्रमागत नैसर्गिक संख्या आहे. बरं, नैसर्गिक संख्या सुरुवात होते 1 पासनं. 1 पासनं 2, 3, 4, 5 किती अनंतपर्यंत काही लिमिट नाही आहे नैसर्गिक संख्येला पुढे. पण सुरुवात 1 पासनं होते. ठीक आहे. क्रमागत आहे. क्रमागत याचा अर्थ 1 नंतर लगेच 2 येईल, 2 नंतर लगेच 3 येईल. समजा एखादी संख्या घेतली, इथे 27 आहे. 27 घेतली, लगेच 28 येईल, 29 येईल. या 3 काय झाल्या? क्रमागत संख्या झाल्या. किंवा एखादी घ्या 49, 50, 51 या क्रमागत संख्या झाल्या. एका मागून एक येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं काय आहे? अशा आहेत की लहान संख्या. आता क्रमागत आहे म्हणून आपण काय करतो की क्रमातली कुठलीही एक संख्या आपण सगळ्यात लहान संख्या काय मानली आपण? x मानली. तर त्याच्या पुढची संख्या काय येणार आहे? त्याच्यामध्ये 1 मिळवला की त्याच्या पुढची संख्या येते आणि सगळ्यात मोठी संख्या ही काय येते? x अधिक ह्याच्यामध्ये 1 मिळवला की 2 होईल. x अधिक 2 झाली. ठीक आहे झालं. ह्याची अरेंजमेंट कळाली की सगळ्यात लहान संख्या x मानली. कुठलीही तुम्ही मानू शकता. त्याच्यामधली ही संख्या काय होणार आहे? ह्याची सरासरी. हे पण थोड्या वेळाने समजून सांगतो की ही सरासरी असते बरोबर मधली संख्या. ठीक आहे. ही सरासरी झाली आणि मोठी संख्या काय? x अधिक 2. आता त्यांनी काय म्हटलं की लहान संख्येच्या 5 पट. ह्या संख्येच्या 5 पट करायची. मग 5 पट. ही म्हटलेलं आहे. ही जी 5 पट आहे, ही म्हणून बरोबरचं चिन्ह द्यायचं. ही मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा. आता मोठ्या संख्येची चौपट करा पहिली. मोठी संख्या ही आहे x अधिक 2. याला 4 पट केलं. ठीक आहे. चौपटीपेक्षा 19 ने जास्त. समजा मी एखादं उदाहरण घेतलं इथे 19 आणि 17. मी जर म्हटलं की मोठी संख्या ही लहान संख्येपेक्षा 2 ने जास्त आहे. 2 ने जास्त आहे. कोणती? ही संख्या ह्याच्यापेक्षा 2 ने जास्त आहे. 2 ने जास्त म्हटल्यानंतर मी ह्याच्यामध्ये 2 मिळवले तर ह्या 2 संख्या समान होतील. म्हणून काय करायचं आहे? हे 19 जे आहे हे ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. च्यापेक्षा चौपटीपेक्षा 19 ने जास्त आहे. मग ज्याच्यापेक्षा जास्त आहे त्याच्यामध्ये 19 देऊन टाका. म्हणजे याच्यापेक्षा जास्त आहे त्याला 19 देऊन टाकले. म्हणजे आता ह्या 2 संख्या समान झाल्या असतील. आता सोडवायचं. हे 4 ने x ला गुणलं किती येतं? 4x. हे मग अधिकचं चिन्ह जशाला तसं या 4 ने परत 2 ला गुणायचं 8 येईल आणि इथे 19 येतील. बरोबर येणार 5x. हा 4x आहे इकडे पाठवला तर हा वजा होतो कारण की इथे अधिकचं चिन्ह आहे. 5x वजा 4x बरोबर किती येणार आहे? 8 आणि 19 27 होतील. मग x 5x मधून 4x गेला फक्त x उरतो. इथे येईल 27. मग x ची किंमत आली तुमची 27. ठीक आहे. ही आली तुमची 27. मग ह्याच्या पुढची संख्या येईल 28. त्याच्या पुढची येईल 29. त्यांनी मोठी संख्या विचारली असती
तर ती झाली असती 29. लहान संख्या विचारली असती तर ती झाली असती 27, कारण की x आहे. आणि सरासरी मधली संख्या विचारली असती तर ती झाली असते 28. आणि मधली संख्या नेहमी सरासरी असते. आता त्याचा कन्सेप्ट समजून घेऊ. काय? कोणत्याही 3 संख्या घ्या समजा सिक्वेन्सली. सरासरीचा कन्सेप्ट. क्रमागत संख्या आहे. समजा 2, 3 आणि 4 अशा संख्या आहेत. मी जर म्हटलं की यांची सरासरी काय? तर सरासरी म्हणजे त्या जेवढ्या संख्या दिलेल्या आहेत त्या संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या. भागीला एकूण संख्या किती आहे? 1, 2 आणि 3. 3 संख्या घेतल्या तर 3. मग इथे किती येणार आहे? 4 आणि 2 6. 6 आणि 3. 6 आणि 3 9 होतील. 9 भागीला 3 किती आलं शेवटी? 3 आलं. ठीक आहे. चला दुसरं एखादं घेऊ. 17, 18, 19. 3 संख्या आहे. या तिघांची बेरीज करायची. भागीला 3 केला किती येणार आहे? 17 आणि 19 36 येईल आणि 18 54 होतील. 54 भागीला 3 किती झाले? 18 त्रिक 54. बरोबर मधली संख्या ही तुमची नेहमी सरासरी येते बघा. इथे दाखवलं, इथे दाखवलं. अजून एखादं उदाहरण घेऊ. समजा एखादं उदाहरण घेतलं. इथे 27, 28, 29 वाला घेऊ. 27, 28 आणि 29 यांची जर मी बेरीज केली, भागीला 3 केला तर किती येणार आहे? 27 आणि 29 56 होतील. 56 प्लस 28 किती होतील? 8 आणि 6 14. हातचा आला 1. इथे येतील 84. 84 भागीला 3 किती येईल? 3 दोन्ही 6, खाली उरले 2. 3 8 24. किती आले? 28. बरोबर मधली संख्या ही काय आली तुमची? सरासरी आलेली आहे. बरं आता हे फक्त क्रमागत बघा, सलग आहे. सलग आहेत म्हणून क्रमागत आहे, म्हणून सरासरी यांचा सेम येतो असं नाही. तुम्ही विषम पण क्रमागत घेतल्या, समजा 1, 3, 5 या जर क्रमागत संख्या घेतल्या तर याचं सरासरी 3च येणार आहे मधली संख्या. किंवा असं समजा की 5, 7 आणि 9 यांचं जर सरासरी काढायला सांगितलं तर क्रमागत संख्या आहे ना, क्रमागत ते पण कसं माहिती आहे का? विषम आहे, म्हणून याचा मधला बरोबर असणार आहे. बघा 7 आणि 5 14 आणि 3 21. 21 छेदामध्ये 3 किती येणार आहे? 7. सेम तसं सम असेल समजा 22, 24 आणि 26 या तिघांची जर बेरीज केली तर भागीला 3 केलं तर किती येतं बघा. 22 आणि 24 किती होतील? 22 आणि 26 48 प्लस 24 किती होतील? 48 4 12 हातचा आला 1. 72 भागीला 3 किती येतील? 24 त्रिक 72. म्हणजे बरोबर मधली संख्या ही काय असते? नेहमी सरासरी असते. जर समान गॅप असेल तर. समान गॅप म्हणजे आता इथे सम विषम असले असं काही गरज नाही. समान गॅप म्हणजे 3, 7, 11 असे जर 3 संख्या घेतल्या तर याच्यामध्येही 4चा गॅप आहे, याच्यामध्येही 4चा गॅप आहे. तुम्ही डायरेक्ट डोळे झाकून हे मारू शकता. बघ, प्रयत्न करायचा असेल तर 14 आणि 7 21 छेदामध्ये 3 किती येणार आहे? 7च येणार आहे. ही सरासरी आहे. ठीक आहे. हा झाला कन्सेप्ट सरासरीचा. जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असेल तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा ही 59ची मंथली मेंबरशिप आहे. याच्यामध्ये ऑटोपेचा ऑप्शन आहे. हा आपला टेलिग्राम ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप आहे. धन्यवाद.